हो एकदम. चला मग आपण आता ओंकाराने सुरुवात करूयात. चालेल. येस. हो. Yes. चला. ओ. 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 बरं. तर आता आपण मागच्या सेशन मध्ये 490 390 पर्यंत आपण पोहोचलो होतो. आणि आता 391 क्रमांकाच्या ओवीपासून आपण पुढे जाऊयात. म्हणजे याचं वाचन झालं होतं, त्याचा आपण आता अर्थ बघूयात. आणि आपण इथे गुरुकृपेबद्दल आपलं इथे वाचन सुरू होतं. एक मिनिट. हा. ना तरी जीवाची ये सेजे, गुरु कांतू करुणी भुंजे, ऐसे प्रेमाचे नि भोजे बुद्धी वाहे. म्हणजे श्री गुरु हे आपले पती आहेत, अशा भावनेने त्यांना आपल्या जीवरूपी शय्येवर तो निजवतो. अशा अनंत कल्पना त्या भक्ताची बुद्धी सारखी करत असते प्रेमाच्या भरात. कोणे एके अवसरी अनुरागू भरे अंतरी, की तया नाम करी क्षीराब्धी. मग नंतर म्हणतात की एखाद्या वेळी प्रेमाच्या भरात काय म्हणतात, की त्या प्रेमालाच तो क्षीरसागर अशी कल्पना करतो. म्हणजे त्या गुरूंच्या प्रेमाच्या त्या वेगवेगळ्या कल्पना हा भक्त नेहमीच करत राहत असतो. तेथ ध्येय अध्ययन बहुसुख, तेची शेष तुळिका निर्दोख, वरी जळ शयन देख भावी गुरु. म्हणजे त्या सागरामध्ये ध्येयमूर्ती श्री गुरु यांच्या ध्यानाने होणारे जे काही अपार सुख, तीच म्हणजे काय तर निर्दोष शेष शय्या. याच्या अशी कल्पना करून त्यावर श्री गुरु श्री गुरु रूप हे काय असतं, विष्णू शयन. ते काय करतात, विष्णू शयन करत आहेत अशी तो कल्पना करतो. म्हणजेच काय झालं की आपण क्षीराब्धी बघितला. क्षीराब्धी म्हणजे काय, की दुधाचा पूर्ण समुद्र. आणि दुधाच्या समुद्रामध्ये जो मध्ये लोळलेला आहे शेषनाग, त्या शेषनागावर जे झोपलेले आहेत विष्णू, ते म्हणजे कोण आहे, श्री गुरु. अशी तो कल्पना करतो. कोण करतो कल्पना, आपले भक्त. मग वोळगती पाय ते लक्ष्मी आपण होय, गरुड होऊनी उभा राहे आपणची. मग त्या विष्णूंच्या अवतीभोवती जे असतात सगळं आपण स्वतःच होतो. स्वतः लक्ष्मी बनतो, स्वतःच गरुडही बनतो. नाभी आपण जन्मे. मग विष्णूंकडनं काय झालं, नाभीमधनं ब्रह्मांचा जन्म होतो. म्हणून नाभी आपण जन्मे, ऐसे गुरुमूर्ती प्रेमे, अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख. मग म्हणतो की अं, की त्यांच्या नाभीपासून आपण ब्रह्मदेवाच्या रूपाने जन्माला आलेलो आहोत, अशी भावना करून ध्यान सुखाचा तो अनुभव घेतो. याचं कारण असं आहे की हे जे कनेक्शन आहे, हे कनेक्शन आहे श्रीमद भागवत मध्ये, की जिथे विश्व उत्पत्तीची जी पूर्ण कथा सांगितलेली आहे, त्यात सांगितलंय की जेव्हा ब्रह्मांचा जन्म झाला त्या कमळातनं, त्यावेळा त्यांना आधी कळलं नाही की आपण कोण आहोत, कुठे आहोत. मग त्यांनी इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. मग त्यांना वर्ण विष्णूचा आवाज आला की तू ध्यान कर. मग त्यांनी ध्यान करायला सुरुवात केली. हे ते ध्यान ते सांगतायत, की विष्णूंनी सांगितल्यावर जसं ब्रह्मांनी ध्यान केलं होतं, तसं ते ध्यान सुखा भक्त करतो. एकाधिये वेळे गुरु माय करी भाव बळे, मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी. ना तरी गा किरीटी, चैतन्य चैतन्य तरुतळ वटी, गुरु धेनु आपण पाठी वत्स होय. गुरुकृपा स्नेह सलिली, आपण होय मासोळी, कोणे एके वेळी हेची भावे.
म्हणजे एखादे गुरु आपली माऊली आहेत अशा कल्पनेने आपण तिचे लहान बालक होऊन तिच्या मांडीवर अंगावर प्याल्याच्या सुखाने लोळत आहोत अशी तो कल्पना करतो. किंवा अर्जुना, ज्ञान वृक्षाच्या छायेमध्ये गुरुमाय धेनु रूपाने उभी असून आपण तिचे वासरू आहोत अशी तो भावना करतो. किंवा एखाद्या वेळी गुरुकृपा हेच म्हणजे काय, उदक म्हणजे पाणी अशी भावना करून आपण त्याच्या आधारावर जगणारी मासोळी आहोत. हे पण किती छान आहे बघा, की आपण हम्म. मासोळी आणि गुरूंची कृपा म्हणजे पाणी. ज्या ठिकाणी हम्म. गुरूंची कृपा संपेल त्या ठिकाणी तो भक्तच मरण मरण पावेल. किती सुंदर कल्पना आहे. आपण होय मासोळी कोणे एके वेळी हेची भावी. मग गुरु कृपा अमृताचे वडप. वडपचा अर्थ आहे वृष्टी. गुरु कृपा अमृताचे वडप. आपण सेवा वृत्तीचे होय रोप. ऐसेसे संकल्प विये मन. चक्षु पक्षे विण पिलू होय आपण. कैसे पे अपारपण आवडीचे. गुरु ते पक्षिणी करी चारा घे चांचुवरी. गुरु तारू धरी आपण कांस. ऐसे प्रेमाचे निथावे. ध्यानत ध्यानची ध्यानाते प्रसवे. पूर्ण सिंधू हे प्रसन्न. लावे फुल पूर्ण सिंधू हे लावे पटकन. फुटती जैसे. मग पुढे काय म्हटलंय, की आपण एक सेवा वृत्ती नावाचं एक छोटस रोपटं आहोत. आणि त्या रोपट्यावर जेवढी गुरूंची कृपा होईल त्याची जोपर्यंत वर्षा होत राहील तोपर्यंत ते रोपटं वाढत राहील. असं आपण एक नवीन कल्पना करतो. त्याच्या गुरुविषयीच्या अमर्याद आवडीचे कुठे कितीवर वर्णन करावं. डोळे न उघडलेले व पंख न फुटलेले श्री गुरु पक्षिणीचे आपण पिल्लू आहोत अशी तो कल्पना करतो. ही कल्पना तो का करतो? कारण पक्षीण काय करते, पक्षीण येऊन त्या पिल्लाच्या तोंडाच्या चोचीमध्ये त्याला जेवण भरवते. म्हणून मी तशा प्रकारचं पिल्लू आहे, मला काही करता येत नाही, गुरु तुम्ही मला शिकवा काय करायचंय ते. गुरु पक्षिणी आहेत अशी कल्पना करून तिच्या चोचीतील चारा तो घेतो व ते तारक आहेत म्हणून त्यांची कास धरतो. पौर्णिमेला पूर्ण भरती आली म्हणजे जशा समुद्रावर लाटा येतात त्याप्रमाणे प्रेम बळाने ध्यान करीत असताना त्या ध्यानातूनच अशा प्रकारच्या कल्पना त्याला स्फुरतात. कधी करतात, कधी स्फुरतात? तो जेव्हा ध्यान करतो तेव्हा. या सगळ्या वर्णनामध्ये माऊलींनी एक कॉमन गोष्ट ठेवलेली आहे. ती कॉमन गोष्ट म्हणजे ध्यान. आपण जेव्हा हम्म. ध्यान करतो त्यावेळी गुरूंचा अनुभव येतो. हे त्यांनी गेल्या कमीत कमी 8 ते 10 ओव्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं. की एका ठिकाणी म्हटलं की ध्यानाच्या ठिकाणीच तो पूर्ण समुद्र आहे, तिथे गुरु राहिलेले आहेत. आता परत म्हटलं की ध्यानाची ध्यानाते प्रसवे, म्हणजे ध्यान करीत असतानाच त्याला ध्यानातून अशा कल्पना सगळ्या स्फुरतात. आणि आता या कल्पना कशा आहेत? या सगळ्या दिव्य कल्पना आहेत. यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं, की ज्यावेळी आपल्याला कुठला तरी डीप अभ्यास करायचा असतो किंवा विचार करायचा असतो, कुठल्या एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असतं, अशा वेळी नुसता विचार करत बसू नये. ध्यान करावं, गुरूंचं ध्यान करावं. आणि गुरूंचं ध्यान केल्यावर त्यांच्या कृपेनेच आपल्या मनातनं एक स्फुरण तयार होईल आणि ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्याच मनामध्ये मिळेल. आणि याच्यामुळे काय होईल, की आता पुढे माऊली सांगणार आहेतच पण तरी सांगतो, की याच्यामुळे आपण बनू अंतर्मुख. एक असतं बहिर्मुख, एक असतं अंतर्मुख. बहिर्मुख म्हणजे काहीही विचारलं की पटकन आपण इकडे तिकडे बघायला लागतो, बाहेर कुठे काय दिसतंय का. आणि अंतर्मुख म्हणजे आपण जेव्हा आपापला आत, म्हणजे आपण आत शिरून आपण आपला विचार करतो की याचं उत्तर काय असू शकतं, ते झालं अंतर्मुख. तर अशा प्रकारे या सगळ्या ओव्या आपल्याला अंतर्मुख होण्याकडे एक इशारा करतायत. आणि ते अंतर्मुख होण्याची पायरी कुठून आहेत? सगळ्यात पहिली पायरी म्हणजे गुरूंचं ध्यान. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही आता पुढच्या वेळी पूजेला बसाल त्यावेळी थोडं ध्यान करा. गुरूंचं म्हणा, विष्णूंचं करा, कुठलं पण ध्यान करा. पण जसं रामरक्षेमध्ये सुरुवातीला ध्यान मंत्र आहे, बरोबर? आता ध्यानम ध्यायेत आजानुबाहुम. मग ती आजानुबाहू मूर्ती आपल्या समोर आपल्याला
ध्यानामध्ये आणायची आहे. मग म्हटलंय धृत शर धनुषम, मग त्या मूर्तीनी हातामध्ये धनुष्य आणि बाण धरायचे आहेत. मग म्हटलंय दुसरी मूर्ती सांगितली आहे बद्ध पद्मासनस्थम. मग आता अजून एक रामाची दुसरी मूर्ती ज्यामध्ये बद्ध पद्मासन घालून श्रीराम बसलेले आहेत. तर आधी जे हे सगळे ध्यान मंत्र असतात त्याचं पण कारण तेच आहे की आधी ध्यान करायचं, मग पुढे पूर्ण रामरक्षा कळते. आणि पूर्ण रामरक्षा सुद्धा त्या ऋषींना, बुधकौशिक ऋषींना कुठे मिळाली होती? कुठे लिहिलेली मिळाली नव्हती. की ज्यावेळी ते शंकरासमोर बसले होते ध्यानस्थ अवस्थेमध्ये, तेव्हा शंकरांनी त्यांच्या ध्यान अवस्थेत प्रवेश करून त्यांना शिकवली किंवा सांगितली. मग त्यांनी ते आपल्या तोंडातून सांगितले. म्हणजेच काय की एका एलिव्हेटेड लेवलला जाण्यासाठी जी पायरी आहे ती कुठून आहे तर त्या ध्यान अवस्थेमधून आहे. म्हणून ते जे ध्यान जे आहे ते आपल्याला असं पहिल्याच दिवशी आपल्याला एकदम जबरदस्त ध्यान जमेल असं नाही. ते आपल्याला हळूहळू थोडासा अभ्यास वाढवला की मात्र नक्कीच जमणार आहे. मग सगळे करणार आहेत का ध्यान? करणार आहेत? चला उत्तम. Yes. सचिनजी उत्तम. यामिनीजी तुम्ही करणार आहेत का ध्यान? चला छान, ग्रेट. मग आता या ध्यान अवस्थेमधून आपण पुढे जाऊयात. तर 403 पासून 415 पर्यंत कोण म्हणतील? हो का? हा म्हणा म्हणा. तर किंबहुना यापरी श्री गुरुमूर्ती अंतरी भोगी आता अवधारी बाह्य सेवा तरी जीवी ऐसे आवाके म्हणे दास्य करीननिके जैस जैसेनी गुरु कौतुके मग माग म्हणती तैसिया साचा उपास्ती गोसावी प्रसन्न होती तेथ मी विनंती ऐसी करीन म्हणेन तुमचा देवा परिवारू जो आघवा ते तुले रूपे होवा मीची ऐकू आणि उपकरती आपुली उपकरणे आथी जेतुली माझी रूपे तेतुली होवावी स्वामी ऐसा मागेन वरू तेथ हो म्हणती श्री गुरु मग तो परिवारू मीची होईन उपकरण जात सकळिक मी ते ते मीची होईन एकैक तेव्हा उपास्तीचे कौतुक देखी जाईल गुरु बहुतांची माये परी एकलवती होऊनी ठाये तैसे करुनी आणवाये कृपातिये तया अनुरागा वेधुलावी एक पत्नी व्रत घेववी क्षेत्र संन्यासू करवी लोभा करवी चतुर्दिक्षु मारा न लाहे निघो बाहिरा तैसा गुरुकृपे पांजिरा मीची होईन आपल्या गुणांची लेणी करीन गुरुसेवे स्वामिनी हे असो होईन गवसणी मीची भक्तिसी गुरुस्नेहाची वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी ऐसिया मनोरथांची सृष्टी अनंतारची म्हणे श्री गुरुचे भुवन आपण मी होईन आणि दास होऊनी करीन दास्य तेथीचे निर्गमागमी दातारे जे ओलांडी जती उंबरे ते मी होईन आणि द्वारे द्वारपाळू पाऊवा मी होईन तिया मीची लेववीन छत्र मी आणि करीन बारीपण मी तळ उपरू जाणविता चवर धरू हातू देता स्वामी पुढे खोलता होईन मी मीची होईन सागळा करू सुईन गुरुळा सांडिती तो नेपाळा पडिघा मीची हडप मी ओळगैन मीची उगाळू घेईन उळीग मी करीन अंघोळीचे 420 पर्यंत झाले. चला उत्तम उत्तम. हो हो. तर आता आपण यामध्ये काय बघतोय, कुठला भाव? की सर्वस्व भाव आहे. आणि हा सर्वस्व भाव कसा आहे की गुरूंची जी संगत आहे ती कुठेही हम्म. सुटू नये. की गुरु आंघोळ करतायत तर तेवढ्या 10 मिनिटांसाठी माझा त्यांच्यापासून विलाप होईल असंही शक्य व्हायचं नाहीये. म्हणून त्यांना आंघोळीच्या दरम्यान जे जे लागेल ते सुद्धा मीच होईन
अशी ही कल्पना आहे. अशी ही भक्तीची पराकाष्ठा आहे असंही म्हणता येईल. आणि कुठेही कारण जे आहे ना, त्यांनी कारण काय सांगितलंय, म्हणजे असं नाही सांगितलंय की मी सगळ्यात मोठा भक्त होईन, सगळ्यात ग्रेटेस्ट. त्यांच्या असतील 100-200 भक्त, पण सगळ्यात बेस्ट भक्त मीच असेन, असं नाही म्हटलंय. की त्यांची कृपादृष्टी फक्त माझ्यावरच पडेल, असंच त्यांचं मत आहे. तर आता आपण पुढे बघूयात. किंबहुना यापरी श्री गुरुमूर्ती अंतरी भोगी आता अवधारी बाह्य सेवा. तर या 491 पासून ते 402 पर्यंत ही सेवा कशी होती? ही होती मानसिक सेवा. बरोबर. हम्म. मनातल्या मनातच आपण क्षीरसमुद्र बनवला, विष्णू बनवलं, आपणच रोप झालो. बरोबर. हे सगळं काय होतं? मानसिक पूजा होती. बरोबर. आता ही बाह्य पूजा कशी करायची हे सुद्धा भगवंत आणि माऊली आपल्याला सांगणार आहेत. तरी जीवी ऐसे आवाके म्हणे दास्य, जीवी ऐसे आवाके म्हणे दास्य करीन निके, जैसे नि गुरु कौतुके माग म्हणती. मग स्वतःच्या मनाची अशी तो खात्री बाळगतो की जे दास्य पाहून गुरु संतुष्ट होऊन मला माग असं काहीतरी म्हणतील, मी अशा प्रकारचं दास्य करीन. तर त्यांचं दास्यत्व पत्करण्याच्या मागे भावना काय आहे? की गुरूंना खुश करायचंय, गुरूंच्या मनासारखं व्हायला पाहिजे, ही त्याच्या मागची भावना आहे. तैसिया साचा उपास्ती, उपास्ती म्हणजे सेवेने, तैसिया साचा उपास्ती गोसावी प्रसन्न होती, तेथ मी विनंती ऐशी करीन. मग ते जेव्हा प्रसन्न होतील, मी त्यांना काय विनंती करीन? म्हणेन, तुमचा देवा परिवारू जो आघवा, ते तुले रूपे होवावा मीची एकू. तुमचं जे काही पूर्ण परिवार आहे ते मीच एकटा होईन. तुमची बायको पण मी, तुमचा मुलगा पण मी, तुमचं पूर्ण गोत्र म्हणजे फक्त मी. आता हे मी व्हायच्या मागे कारण काय आहे? की एखादा जो व्यक्ती असतो, एखादा शाळेतला शिक्षक तुम्ही समजा, तो व्यक्ती जेव्हा शाळेत जातो त्यावेळी सुद्धा त्याच्या शाळेमध्ये असतात, त्या क्लासमध्ये असतात 40 मुलं. त्यांच्यापैकी एक फेवरेट मुलगा असतो. मग त्या फेवरेट मुलाला ते गुरुजी तेवढ्या 60 मिनिटापर्यंत त्यालाच शिकवतात एकट्याला. तेवढे 60 मिनिटं त्याला मिळतात. मग काय होतं? गुरुजींचा उरलेला वेळ कशामध्ये जातो? दुसऱ्या क्लासेसमध्ये जातो. मग त्यांच्या घरामध्ये त्यांची जी फॅमिली असते त्यांच्यामध्ये जातो. आता या मुलाला जर गुरुजींचा 100% वेळ हवा असेल, तर म्हणजे काय? पूर्ण शाळा नाहीशी होईल. हा एकच विद्यार्थी, त्यांची फॅमिली पण कोणी नाही, हा एकच विद्यार्थी हीच त्यांची फॅमिली. असं जर झालं तर गुरूंचा 100% वेळ फक्त त्या एकाच विद्यार्थ्याला मिळेल. म्हणजेच काय की ही थोडी स्वार्थी भावना आहे, परंतु भक्ताच्या भावनेने म्हटलं तर एकदम गोड भावना आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की तुमची फॅमिली किंवा तुमची जी पूर्ण परिवार. परिवार, तो परिवार मीच होऊ दे. आणि उपकरती आपुली, उपकरणे आथी जेथुली, जेतुली माझी रूपे तेथुली, तेतुली होवावी स्वामी. तुम्ही जे जे उपकरण वापरता ते सगळे सुद्धा मीच होऊ दे. मग आता काय काय? ऐसा मागे न वरू, तेथ हो म्हणती श्रीगुरु, मग तो परिवारू मीची होईन. उपकरण जात सकळीक ते मीची होईन एकैक, तेव्हा उपास्तीचे कौतुक देखी जैल. मी जेव्हा या सगळ्या वस्तू बनेन तेव्हा तुम्हाला याचं कौतुक दिसेल. आता कसं दिसेल ते बघूयात. गुरु बहुतांची माये, परी एकलवती होऊन ठाये, तैसे करूनी आण वाये कृपे तिये. म्हणजे गुरु माऊलीला पुष्कळ शिष्य असतील, पण तिचे जणू मीच एक एकुलते एक अपत्य आहे, अशी तिच्या कृपेकडून शपथ मी वाहून घेईन. मी मगाशी जसं म्हटलं, एकुलता एक विद्यार्थी 100% टाइम. मग पुढे, तया अनुरागा वेधू लावी, एक पत्नी व्रत घेववी, क्षेत्र संन्यासू करवी लोभा करवी. मग गुरु प्रेमाला वेड लावून त्यांच्याकडून, म्हणजे गुरूंकडून एक पत्नी व्रताचे वचन मी घेईन. याचा अर्थ काय? मीच पत्नी होईन आणि त्यांच्याकडनं एक पत्नी व्रताचं वचन घेईन व त्यांच्या माझ्यावरील लोभाला इतरत्र कुठे जाऊ देणार नाही, असा क्षेत्र संन्यास मी त्यांना घ्यावयाला लावीन. आता हा क्षेत्र संन्यास म्हणजे काय? आता समजा
मी एखाद्या आयलंडवर आहे. आयलंडला काय म्हणतात तो मराठीमध्ये? बेट. 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 बेट, बेट. हा. बेट. मी एका बेटावर आहे. मग आता बेटावर आहे याचा अर्थ काय? की ज्या क्षेत्रामध्ये मी जाऊ शकतो ते तेवढं एक बेट. त्याहून बाहेर मी कुठे जाऊ शकत नाही. मग बाकी सगळ्या जगाचा मला झाला क्षेत्र संन्यास. बाकीच्या ठिकाणावर मी जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे ते म्हणतायत की तुमच्या प्रेमाचं बेट म्हणजे मी एकटाच होईल. आपुलिया गुणांची लेणी करीन गुरुसेवे स्वामिनी, हे ऐसे असो होईन गवसणी मीच भक्तीची. गुरुस्नेहाची वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी, ऐसिया मनोरथांची या सृष्टी अनंतारची. म्हणे श्री गुरुचे भुवन आपण मी होईन, आणि दास होऊनी करीन दास्य तेथींचे. की गुरूंचं जे घर आहे ते सुद्धा मीच होईन, आणि त्या घरामध्ये असणारा जो दास असतो तो दास सुद्धा मीच होईन. निर्गमागम निर्गमागमी दातारे, जे ओलांडी जती उंबरे, ते मी होईन आणि द्वारे द्वार पाळू. पाऊवा हम्म. पाऊवा मी होईन, तिया मीच लेववीन, छत्र मी आणि करीन बारीपण. मग आता जाता येता जे उंबरठे गुरु ओलांडतात ते सुद्धा मीच होईन. दरवाजे सुद्धा मीच होईन. द्वारपाल सुद्धा मीच होईन. मी श्री गुरूंच्या पादुका होऊन त्यांना मीच घालीन, आणि छत्र सुद्धा मीच होऊन त्यांच्यावर ते धरणारा सुद्धा मीच असेन. मग एक असतो चोपदार, जो सांगतो की पुढे वाट कशी आहे, चांगली आहे, खराब आहे. मी तळू उपरू जाणविता, म्हणजे पुढला रस्ता कसा आहे, तळू आहे, उपरू आहे. चवर धरू हातू देता, स्वामी पुढे खोलता होईन मी. मीची होईन सागळा, करू सुईन गरुळा, सांडिती तो नेपाळा, पडिघा मीची. म्हणजेच काय की अं, गुरूंचा शागिर्द किंवा शिष्य हा सुद्धा मीच होईन, व त्यांना चूळ भरण्याला पाणी सुद्धा मीच देईन. ते जी चूळ टाकतील ते धरण्याचे तस्त सुद्धा मीच होईन. हे सगळं काही मीच होणार आहे. हम्म. 419 क्रमांक. आता पुढे बघा, हम्म. 420 क्रमांकाची ओवी. हडप मी वोळगईन, मीची उगाळू घेईन, उळीग मी करीन आंघोळीचे. म्हणजे तांबूल आदी साहित्य बाळगणारा जो व्यक्ती असतो तो मीच होईन. त्यांचा पिंक किंवा चिवलेला विडा जे थुंकतात ते मीच घेईन, आणि स्नान घालणे वगैरे सुद्धा कामं ही मीच करणार आहे. म्हणजे गुरूंबद्दल किती प्रेम असेल त्या भक्ताला, तेच हे इथे सांगतायत. आता या सगळ्या प्रेमाच्या बोलण्यामध्ये मी एक गोष्ट विसरलो. या सगळ्या ओव्या मीच वाचायला सुरुवात केल्या म्हणून मला वाटतं गुरूंचं प्रेम वाहत आहे आपल्या झूम मध्ये आज. तर आता चारशे 420 पासून 440 पर्यंत कोण म्हणेल? 420 ते 440. हा, तू वाच. हडप मी तुम्ही करीन आंघोळीचे, होईन गुरुचे आसन, अलंकार परिधान, चंदनादी होईन उपचार ते, मीच होईन सुवारू, ओगरीन उपहारू, आपण पे श्री गुरु गोवाळीन, जे वेळी देव आरोग्यती, तेव्हा पांती करू मी पांती, मीच होईन पुढती देईन विडा, तर मी काढीना, सेज मी झाडीना, कर्ण संवाहन मीच करीना, सिंहासन होईन परी गुरु करती आरोहण, होईन पुन्हा ओळगेचे, श्री गुरूंचे मन जया देईल अवधान, तो मी पुढा होईन चमत्कार, तया श्रवणाचे अंगणी होईन शब्दाची. श्री गुरुचे डोळे अवलोकने स्नेहाळे, पाहती ती होईन रूपे, रसने जो जो रुचेल, तो तो रसुम्या होईजेल, गंध रूपे घ्राण सेवा, एवं बाह्य श्री गुरु सेवा समस्त वेटाळीन वस्तू जाता, जव देह हे असेल तव ओळखी तिजेल, मग देहांती ये शरीरीची माती मिळवील ती क्षिती, जेत श्री चरण उभे ढाती श्री गुरूंचे, माझा स्पर्शी जती जिये उदके,
तेथ लया नेईल आपी आप श्री गुरु ओवाळे जती वनी जे उजळी जती तया दीपांची दीप्ती ठेवीन ते अवरी घन विंजणा तेथ लय अंगाचा ओळंगणा होईन मी श्री गुरु अस्ति परिवार आकाश लया आकाश नेई परी जितू मेला निमेषु लोकान धाडी वैसे न गणावे कल्पांचिया एतुले वरी दिवसा जे मनाही तैसा अपारू जो रात्रंदिवस नेणे पुढे बहुन म्हणे म्हणियाचे दाटपणे साजावे तो व्यापारो येडे नावे एकला कधी आगवे एकीची काळे झाले चला जेवढे छान. हो हो, छान छान. 443. अतिशय सुंदर ओव्या आहेत. तुम्ही आता वाचलं असेल की एक एक ओवेमध्ये त्यांनी काय काय इतके सुंदर इमोशन्स माऊलींनी सांगितलेत. आणि असं वाटतंय की माऊली स्वतःबद्दलच बोलतायत की माऊलींनी जशी सेवा केली त्यांच्या गुरूंची, त्याच गोष्टी आपल्याला ते सगळे शिकवतायत. कारण काय की कुठलाही लेखक जेव्हा पण काही पण लिहित असतो ते आपला स्वतःचा आलेला अनुभव तोच त्यांचा बनतो एकदम ओरिजिनल शब्द, आणि त्यातनंच हे सगळं निघतं. त्यामुळे मला असं वाटतंय की माऊलींनी त्यांच्या गुरूंची स्तुती आणि या गुरुभक्ताची स्तुती ही एकत्र केली आहे. बरं, आता पुढे बघा, पुढे काय झालं तर होईन गुरुचे आसन अलंकार परिधान चंदन आदी होईन उपचारते. त्यांचे आसन सुद्धा मीच होईन, अलंकार सुद्धा मीच होईन, आणि जे चंदन उगाळून त्यांच्या माथ्यावर लावतात ते सुद्धा मीच होईन. मीच होईन सुवारू, सुवारू म्हणजे आचारी, वोगरीन उपहारू म्हणजे जे काही उपहार ते बनवतील ते वाढणारा सुद्धा मीच होईन. आपण पे श्री गुरु ओवाळीन, मी स्वतः त्यांना वाढीन आणि ओवाळीन. जे वेळी देवो आरोगिती तेव्हा पांती करू मीची पांती, मीची होईन पुढती देईन वेडा. की ते जेव्हा भोजन करतील तेव्हा त्यांच्या पंक्तीचा लाभ सुद्धा मीच घेईन. त्यांच्या बसून त्यांच्या बाजूला बसून जेवणं म्हणजे काय, पंक्तीचा लाभ घेणं, ते सुद्धा मीच करणार. आणि त्यांची पंचारती सुद्धा मीच करणार आहे. मग पुढे म्हटलंय त्यांचं जेवण झालं त्यानंतर पुढे होऊन मीच त्यांना विडा साहित्य सुद्धा देणार आहे. जणू काही जेव्हा आपल्या घरी गुरु येतात त्यावेळी गुरूंची सेवा कशी करावी हे आपल्याला माऊलींनी इथे सांगितलं. की गुरु आले की त्यांची पूर्ण सोय करायची आहे, त्यांच्यासाठी जेवण त्यांना द्यायचं आहे, त्यांच्यासाठी पंचारती करायची आहे आधी. मग त्यांचं जेवण झालं की मग त्यांना तांबूल द्यायचं आहे. एका गुरूंची सेवा कशी करावी हे सगळं इथे सांगितलेलं आहे गेल्या 50 ओव्यांमध्ये. म्हणून गुरु सेवेची एक गाईड आपल्याला इथे मिळतं या एका श्लोकामध्ये. तर माऊलींनी या एका श्लोकामध्ये जे सगळे गुण आहेत त्या प्रत्येक गुणाचं वर्णन करताना त्यांच्याकडे किती साहित्य सांगण्यासाठी आहे हे त्यांनी आपल्याला इथे आपल्याला दिसतं. असं काही माऊलींना दाखवायची गरज नाही, पण आपल्याला इथे दिसतं की त्यांच्याकडे शब्द सामर्थ्य किती आहे आणि त्यांच्याकडे ज्ञान सामर्थ्य किती आहे. की एकेका गुणाचं वर्णन करण्यासाठी त्यांच्याकडे 40 ओव्या आहेत. आणि कम्पेअर कुठे करतो आपण, इथे आपण कम्पेअर करतो ज्ञानेश्वरी आणि बाकीचे जे पुस्तकं आहेत भगवद्गीतेवर, ती सगळी पुस्तकं. तर बाकीच्या पुस्तकांमध्ये काय असतं, श्लोकाचा अर्थ 2 ओळी बस, आणि पुढे एक आहे, एक खूप छान पुस्तक आहे ज्याचं नाव आहे साधक संजीवनी. साधक संजीवनी एक यामध्ये अपवाद आहे. त्यामध्ये प्रत्येक श्लोकाचं जे शब्द आहेत त्यांची फोड करून त्यांचा अर्थ सांगितला आहे. मग त्या श्लोकाच्याशी निगडीत एखादी कथा असेल ती कथा पण लिहिली आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर कुठलेही क्लासेस अटेंड न करता फक्त आपला आपला अभ्यास करायचा असेल तर त्यांनी साधक संजीवनी हा ग्रंथ वाचावा. त्यामध्ये कोणाचा आहे? भगवद्गीतेचं कोण आहे थांब, लेखक? सांगतो, एक मिनिट.
स्वामी स्वामी राम सुख दास. तर बर. एक मिनिट आधी मी जरा ब्लर माझं काढतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना क्लिअरली दिसेल. हा आहे तो हा. ग्रंथ. हा आता दिसतो. हो हो हो. भगवद्गीता साधक संजीवनी. आई आपण एकदा गेलो होतो, आठवतं का एबीसी मध्ये? घेतलं आहे पुस्तक. तेव्हा मला हे बघितलं होतं. हा ग्रंथ हे एवढा मोठा आहे बघा. ज्ञानेश्वरी एवढंच आहे. हो ज्ञानेश्वरी एवढे. एवढंच आहे. आणि त्यात त्यांचं लिखाण पण खूप सुंदर आहे. म्हणजे स्वामी काय? स्वामी. स्वामी राम सुख दास. अच्छा. आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये अवेलेबल आहे. मराठी, तमिळ, गुजराती, इंग्लिश, कन्नडा, बंगला, ओडिया, आसमिया या सगळ्या भाषांमध्ये आहे. तमिळमध्ये आहे, तेलुगूमध्ये नाहीये. बरं, तर आता या सगळ्या भाषांमध्ये हा ग्रंथ आहे. बरं, आपण हा कुठे सुंदर. होतो? हा, हे बरोबर. ओके, धन्यवाद धन्यवाद. तर नाही, आपण हे म्हणत होतो, आपली चर्चा ही सुरू होती की हा. गुरूंच्या बद्दल प्रेम, की माऊली जेव्हा गुरूंबद्दल बोलतात मग त्यांना असं होतं की मी किती बोलू आणि किती नाही. तर आता एरवी काय असायचं की एरवी भगवंतांनी सांगितलेल्या एका दुसऱ्या श्लोकाबद्दल बोलताना गुरूंचं प्रेम ते सांगायचे. आता तर भगवंतांनीच लायसन्स दिलाय. या श्लोकामध्ये गुरुप्रेम हा एक गुण त्यांनी सांगितलाय. मग ही तर त्यांची पर्वणी झाली ना. मग माऊलींनी जे सांगितलंय सगळं गुरूंबद्दल त्यांना वाटणारं अजून पण पुढे येणारच आहे. परंतु हा एक अतिशय उत्तम नमुना आहे. म्हणजे आपण ज्ञानेश्वरीचा आपण एवढं हळूहळू का जातोय? कारण आपण अभ्यास करतोय. अभ्यास करताना आपण ज्ञानेश्वरी मधले पॅटर्न्स शोधतोय. आता पॅटर्नला काय म्हणतात मराठीमध्ये? प्रकार. अं, हं? प्रकार नाही म्हणत. पॅटर्न म्हणजे नाही नाही नाही, पॅटर्न म्हणजे प्रकार नाही होत. पॅटर्न याचा अर्थ काहीतरी वेगळाच आहे. शोधतो. बघूयात बघूयात. तर पॅटर्न म्हणजे साचा म्हणतात त्याला. काय म्हणतात? साचा साचा. साचा. हम्म. साचा म्हणू शकतो. नाही हे तर वेगळं म्हणायचं नाही नाही, पॅटर्न. इथे याचा पद्धत अर्थ वेगळा आहे. पद्धत साचा पद्धत पद्धत म्हणता येईल. नाही. पद्धत पण नाही. जसं आता आपण रस्त्याने जाताना आपल्याला दिसतंय की दर 10 मिनिटांनी आपल्याला सिग्नल लाल लागतोय. हा झाला एक पॅटर्न. तो बघू बरं आपण. ठीक आहे, बघू, शोधूया त्याच्याबद्दल काहीतरी. थोडासा शोध घेणं आवश्यक आहे. पण म्हणण्याचा अर्थ काय आहे, की ज्ञानेश्वरीमध्ये असणारे हे जे सगळे पॅटर्न्स आहेत हे आपण शोधतोय. म्हणजे माऊलींनी आणि सांगितलेल्या याचं उदाहरण नमुना. आपण जेव्हा प्रकार. आई स्टँडिंग आई तू तुझं प्रकार. नाही नाही, एक मिनिट. प्रकार हा एक सांगू शकतो. आई तुझं नेटवर्क चेंज कर, तुझा आवाज कट होतोय. त्याच्यामुळे तुझं म्हणजे काय वायफायला बोलू? असशील तर बरं, काही काही करू नको. नाही नाही, असू दे. हे पण डिस्कनेक्ट होईल. असू द्या असू द्या. बरं, तर आपण आता इथेच कंटिन्यू करू. तर पॅटर्न म्हणजे हा, नमुना आला होता एक. नमुना म्हणजे सॅम्पल होईल. हम्म. पॅटर्न. बरं ठीक आहे. आपण नाही, नको, ठीक आहे. आपण या एका पद्धती शब्दावरती पद्धती पद्धती. पद्धती पण म्हणता येईल. हो, वेगवेगळ्या पद्धती आपल्याला दिसत आहेत. तर हा. ही सुद्धा एक पद्धत आपल्याला दिसतेय की माऊलींनी या गुणाबद्दल या ज्या सगळ्या सांगितलेल्या ओव्या आहेत, तर या सगळ्या ओव्यांमध्ये एक अंडरलाईन करंट ज्याला म्हणतात, की या ओघामध्ये त्यांनी एक पद्धत आपल्याला शिकवली की गुरूंची पूजा कशी करावी, गुरूंची सेवा कशी करावी. हे सगळं त्यांनी आपल्याला सांगितलं. मग आता पुढे काय म्हटलं त्यांनी, की जे वेळी देवो आरोगिती. हा, हे पण झालं. ताट मी काढीन, सेज मी झाडीन, चरण संवाहन मीची करीन, सिंहासन होईन आपण, वरी गुरु करेती आरोहन, होईन पुरेपण वोळगेचे. वोळगेचे म्हणजे सेवेचे. श्री गुरूंचे मन जया देईल अवधान, तो मी पुढा होईन चमत्कारू. मग श्री गुरूंचे लक्ष ज्या गोष्टीकडे जाईल त्या गोष्टींच्या रूपाने त्यांना कल्पना नसताना सुद्धा मीच पुढे उभा राहीन. म्हणजे आता स्वतःच तर झालं बरोबर. एक असते आपली पूजा, आपल्या मानसिक पूजा, आपली बाह्य पूजा.
हे सगळं कळलंय सगळ्यांना? हा. आपली मानसिक आणि आपली बाह्य. आता गुरूंचे जे मानसिक सुरू आहे विचार, तिथे सुद्धा त्यांनी प्रवेश केलाय. की जेवण झाल्यावर जेव्हा गुरु पडलेत, आता त्यांचं मन कुठेतरी निघेल, तिथे सुद्धा गुरूंना मीच दिसेन आणि हा होईल चमत्कार, असं इथे माऊलींनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे ही ओवी अतिशय स्पेशल आहे. 426 क्रमांकाची ओवी, जिथे म्हटलंय, श्री गुरूंचे मन जया देईल अवधान, तो मी पुढा होईन चमत्कारू. आता हे त्यांनी सांगितलं स्वतःच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. गुरूंच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी कसं होईल, की आता जर माझी एक समजा मी एक व्यक्ती आहे आणि आ, एवढं मोठं रिलेशन नको, पण समजा मी एका हॉटेलला गेलोय आणि त्या हॉटेलला गेल्यावर माझी गाडी तिथे थांबली, मी उतरलो, तिथे एक व्यक्ती पुढे आला, त्याने माझी बॅग घेतली, मी वर जाऊन चेक इन केलं रूम मध्ये, त्या व्यक्तीने स्वतःहून मला पाणी आणून दिलं. मी जेव्हा खाली जेवायला गेलो तेव्हा पण हाच व्यक्ती पुढे माझ्या उभा राहिला माझी सेवा करायला. असं 5-6 ठिकाणी जेव्हा मी या एका व्यक्तीला बघेन, मग मी जेव्हा रात्री झोपायला वर जाईन, तेव्हा ऑटोमॅटिकली झोपताना माझ्या मनात पहिला विचार हाच येईल की हा व्यक्ती स्पेशल आहे. बरोबर? हा झाला चमत्कार. म्हणजेच गुरूंचं मन जिंकण्यासाठी त्यांनी जे जे केलं त्यानंतर ऑटोमॅटिकच असं होईल की गुरूंचं मन हे त्या भक्ताकडेच जाईल. आणि हेच तर त्याला हवं होतं. तया श्रवणाचे अंगणी होईन शब्दांची या अक्षौहिणी. हे तर तुम्ही सगळ्यांनी अंडरलाईन करून ठेवा ही ओवी. काय सुंदर कल्पना आहे. अक्षौहिणी हे कशासाठी वापरतात? सेना, सेनेचं सेना. मोजमाप, सेनेचं मोजमाप करण्यासाठी वापरतात अक्षौहिणी. माऊलींनी म्हटलंय शब्दांच्या अक्षौहिणी. आता ही शब्दांची अक्षौहिणी कुठे उभे राहील? एका अंगणामध्ये. ते अंगण कुठे असेल? गुरुजींच्या श्रवणामध्ये. म्हणजे मी सांगितलेले लाखो शब्द गुरु ऐकतील, याचा अर्थ गुरूंच्या श्रवणामध्ये असलेली ही अक्षौहिणी सेना माझ्या शब्दांची. स्पर्श होईन घसणी अंगाची या. आणि ते विश्रांतीसाठी जिथे अंग टाकतील ते ठिकाण सुद्धा मीच होईन. मग म्हटलंय श्री गुरूंचे डोळे अवलोकने स्नेहाळे, पाहाती तिये सकळे होईन रूपे. श्री गुरूंची कृपाळू दृष्टी ज्या ज्या पदार्थाकडे वळेल त्या त्या पदार्थाची रूप सुद्धा मीच होईन. तिये रसने जो रुचेल तो तो रसू म्या होई जाईल, गंध रूपे की जैल घ्राण सेवा. की मीच एक एक वास, सुवास बनून त्यांच्या नाकांची सुद्धा मी सेवा करेन. एवं बाह्य मनोगत श्री गुरु सेवा समस्त वेटाळीन वस्तू जात होऊन या. की मी श्री गुरूंना, आता हा वेटाळणं शब्द तुम्हाला माहिती आहे ना, एखाद्या गोष्टीला वेटाळतात सगळीकडनं. मग मी सगळं काही होऊन गुरुजींना स्वतःनी वेटाळीन, असं म्हटलंय माऊलींनी. वस्तू जात होऊन या. जव देह हे असेल तव वोळगी ऐसी कीजेल. मग देहांती नवल बुद्धी आहे. की जोपर्यंत माझा देह आहे तोपर्यंत तर मी करणार आहेच, पण पुढे काय होईल की देह पडेपर्यंत अशी सेवा करीनच, पण देह पतनानंतरही ती सेवा व्हावी अशी माझी नवल वाटावे अशी बुद्धी आहे. की माझा देह गेल्यावर सुद्धा माझी सेवा गुरूंना मिळाले पाहिजे. ये शरीरीची माती, बघा, ये शरीरीची माती मेळवीन तिये क्षती, जेथ श्री चरण उभे ठाती श्री गुरूंचे. वा वा. की माझ्या या शरीराची झालेली राख मी त्या जमिनीमध्ये मिसळून घेईन की जिथे माझे गुरुराज उभे असतील. वा. माझा स्वामी कवतिके स्पर्शी जाती जिये उदके, तेथ लया नेईन निके आपी आप. श्री गुरु वोवाळी जती का भुवनी जे उजळीती, तया दीपांची या दीप्ती ठेवी न तेज. मग आता काय झालं? आपलं देहांत रूपाने केलेली ही पूर्ण पूजा आहे बघा. की राख त्यांनी मिळवली. ज्या पाण्याला माझे स्वामी स्पर्श करतील त्या पाण्यामध्ये माझ्या शरीरातील पाण्याचा भाग मी मिळवून टाकीन. म्हणजे आपलं शरीर कशाने बनलंय? पंचभूतांनी बनलंय.
जेव्हा हम्म. माझं शरीर संपेल तेव्हा पाचही भूत वेगवेगळी होतील. ती वेगवेगळी झालेली पाच भूत सुद्धा देवांची सेवा करतील. सुंदर. माझ्या शरीरातील तेजाचा अंश मी त्या तेजोमय दीपामध्ये मिळवीन की ज्याच्या योगे माझ्या गुरूंची ओवाळणी सुरू असेल. वाह. अथवा हम्म. जे माझे गुरूंचे मंदिरामध्ये प्रकाश करतील त्या दिव्यामध्ये माझे ते तेज प्रवेश करू दे. चवरी अथवा पंख्याने जो वारा माझ्या गुरूंच्या अंगाला स्पर्श करीत असेल त्या हम्म. वायूमध्ये माझ्या प्राणवायूचा मी लय करीन. वाह. ज्या आकाशामध्ये श्री गुरु परिवारासह राहत असतील त्या आकाशामध्ये माझे शरीर मी लयाला नेईन. परंतु जिवंतपणी अथवा मेल्यावरही मी गुरूंची सेवा सोडणार नाही किंवा नाही. लोकांना त्यात बाकी लोकांना त्यामध्ये क्षणभर सुद्धा भाग घेऊ देणार नाही किंवा अशी सेवा मी अनेक कल्पे करीन. हे झालं हो. एक जग किंवा एक कल्पाची. आपला जन्म. हम्म. असे अनेक कल्प मी त्या गुरूंची सेवा करत राहीन. अशा प्रकारचा ज्याच्या मनाचा निर्धार आहे व ज्याने अशी अपार सेवा केलीही आहे तो गुरुसेवेला रात्र दिवस थोडी फार असं काहीही जाणत नाही. आणि तशात जर स्वामींनी काही आज्ञा केली तर एकटाच सर्व कामं एका वेळीपर्यंत करतो. त्याच्या सेवेसाठी मनोवृत्तीच्याही पुढे शरीराची धाव असते. म्हणजे त्याचं मन कुठे जायच्या आधी त्याचं शरीर तिथे पोचतं. जणू त्या त्या भक्तासाठी मन व शरीर यांची शर्यत सुरू आहे. वाह. हम्म. हृदयवृत्ती पुढा अंगची जे घे दवडा काज करी होडा मानसेशी. की मन आणि आपलं शरीर यांची एक ओढाओढ सुरू आहे की कोण पोचेल आधी गुरूंजवळ. मन पोचेल की 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 स्वतःचं शरीर पोचेल. सुंदर. आता याच्या आपण ओव्या सुद्धा बघूयात. जिये जिये अवकाशी श्री गुरु असती परिवारेसी आकाश लया आकाशी नेईन तिये परी जी तू मेला न संडी निमिषो लोका न धाडी ऐसेनी गणावया कोडी कल्पांचिया येतुले वरी धिवसा जयाचिया मानसा आणि करुनियाही तैसा अपारो जो रात्र दिवस नेणे थोडे बहु न म्हणे म्हणियाचेनी दाटपणे साजा होय तो व्यापारू येणे नावे गगनाहुरी तोरवे एकला करी आघवे एकेची काळी हृदयवृत्ती पुढा आंगची गे दवडा काज करी होडा मानसेशी. हे होती ओवी क्रमांक 441. आता पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या आपण बघूयात पुढल्या सेशन मध्ये. माझी एक मीटिंग आहे 8 वाजता. तर आज आपण थोडस आधी संपवूयात सेशन. आणि म्हणजे कसं आहे की आपण पुढच्या वेळी जेव्हा भेटू त्यावेळी 442 पासून ते 512 पर्यंतचा प्रवास आपल्याला करायचा आहे. परंतु माझं एक सगळ्यांना एक विनंती आहे किंवा म्हणणं आहे किंवा एक प्रपोजल आहे की आता गुरुपौर्णिमा मला वाटतं की 2 महिन्यामध्ये येणार आहे. त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सगळ्या ओव्या आपण सगळ्यांनी आवर्जून वाचाव्यात. हो. बरोबर. बरोबर आहे. अगदी बरोबर. एकदम खरं आहे. कारण गुरूंच्या सेवेचं इतकं उत्तम उदाहरण कुठे नाही बघितलं मी आजपर्यंत. हम्म. बरोबर. फार सुंदर. खूपच सुंदर वर्णन होतं आजचं. सो माऊलींना नमस्कार. हम्म. खरंच चला आहे. म्हणायचं का? हो. 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 चला. आता आता विश्वात्मके देवे येणे वाक्यात्मे दोषावे दोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे
माझे दुरितांचे दुरितांचे तिमिर जावो, तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, तुझे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची ईश्वर मानवियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव, पीयूषांची चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजिजो आदिपुरुषी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्टा दृष्ट विजये, हो आवीजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्री कृष्णार्पणमस्तु. ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम. छानच, सुंदर. भरपूर हो, आजच्या सेशनचं रेकॉर्डिंग मी अपलोड करणार आहे युट्यूबला. आजचं ओव्या एकदम स्पेशल दिव्य ओव्या आहेत सगळ्या, त्यामुळे गुरुभक्तीचा असं एक प्रॉपर नाव देऊन अपलोड करणार आजचा व्हिडिओ. सगळ्यांना शेअर करतो. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या नेटवर्क मध्ये शेअर करा. हो नक्की. हो हो हो. आणि गेल्या वेळचं रेकॉर्डिंग असेल. माझ्याकडे सगळ्या रेकॉर्डिंग पाठवतो मी तुम्हाला. मला पाठवतो नक्की. चालेल. चला, गुड नाईट सगळ्यांना. काळजी घ्या. गुड नाईट. हो.